नाशिक जिल्ह्यातल्या पेठ, सुरगाणा, दिंडोरी या भागात शनिवारी भूकंपाचे धक्के जाणवले। 4.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्यानं पेठ तालुक्यातील पाहुचीबारी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या भिंतींना देखील मोठे तडे गेलेत। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झालाय। आधीच शाळा मोडकळीस आली होती, त्यातच शाळेला भूकंपाच्या धक्क्याने तडे गेल्यानं विद्यार्थी भयभीत झालेत। शाळा धोकादायक झाल्यानं विद्यार्थ्यांना शाळेत यायलाच भीती वाटत असल्यानं ग्रामस्थांनी परिसरातील नागरिकांच्या घरांमध्ये सध्या शाळा भरवणं सुरू केलंय। शाळेची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते। त्यातच काही ग्रामस्थांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट घेत शाळेची इमारत तात्काळ दुरुस्त करण्याची आणि इतर सोयीसुविधा देण्याची मागणी केली आहे। त्यांच्याशी संवाद साधलाय मुकुल कुलकर्णी यांनी। पूर्ण इमारती होत्या, पण त्यात मुले शिक्षण घेत होते। परंतु ज्या दिवसापासून हे भूकंपाचे धक्के जाणवू लागले तेव्हापासून थोडं जास्तच झालं। पण मग आता मुलांची काय व्यवस्था करतो आपण? आता पालकांचे जे घर आहेत, तसेच ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी इमारत, त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था म्हणून आम्ही त्या ठिकाणी शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची सोय केली आहे। किरकोळ स्वरूपात तालुक्यातील इतर जे शाळा आहेत त्यांना तडे गेल्याची बरीच उदाहरणं आहेत, पण पाहुची बारी जी आहे तिथे एक भाग कोसळला आणि इमारत 1995 साली बांधलेली होती। 1ली ते 7वीचे सगळेच वर्ग, 1ली ते 7वी म्हणजे एकूण 8 खोल्या आहेत, म्हणजे एक त्यांचं कार्यालय आहे, पण त्या सगळ्याच यांना तडे गेले होते। आता त्याचे भूकंपाचे धक्के मागेपासूनच बसत होते, त्याच्यात ते तडे गेले होते आणि आत्ताच्या धक्क्यामध्ये ती इमारतचा काही भाग कोसळला। तर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनीही भूकंपाच्या परिस्थितीचा आढावा घेतला। आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत नाशिक भूकंपाच्या धक्क्यांबाबत चर्चा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। जसं पोर्टेबल काही शाळा असतात, काही ठिकाणी ही पण सूचना आली की काही ठिकाणी वन विभागाच्या जागा आहेत, तर बाबा अशा ठिकाणी ती जमीन मागणं आणि नाहीच मिळाली तर कंटेनर फॉर्म मधल्या शाळा आपण तिथे देऊ शकतो का, अशा विविध मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे। प्रत्येक शाळेचं एक चार्ट तयार करायची सूचना केलेली आहे, ऑलरेडी आहेच ते, परंतु वस्तुस्थितीवर आधारित तो असला पाहिजे। जसं मी सांगितलं की प्राधान्यक्रम काय, त्या पद्धतीच्या त्या शाळेमध्ये ती सुविधा आहे का, याचा एक चार्ट तयार केला जातोय आणि त्याच्यावर मग जिथे ज्या गोष्टीची कमतरता आहे त्या गोष्टी तिथे उपलब्ध करून दिल्या जातील। तर भूकंपासंदर्भात आजच्या बैठकीमध्ये चर्चा करणार असल्याची ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे। या परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतलेला आहे। पोर्टेबल शाळांसंदर्भात विचार सुरू असल्याचं दादा भुसे यांनी सांगितलेलं आहे। नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता सरकारी पातळीवर, प्रशासकीय पातळीवरती खबरदारी घेतली जाते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।